नमस्कार. आता आपण उपवासाचं जेवण बघूया. भाजी, चपाती, भात असं सगळं बघूया. आता हे काजू, बदाम तुपावरती फ्राय करतोय. आपण आता पनीरची भाजी बघणार आहोत. एक मिरची घेतली एक, हे सगळं परतलं आणि ह्या मिरच्या आहेत ना, एक 10-20 मिनटं भिजत ठेवलेल्या त्या घेतल्या तिखटाला. हा आपला मसाला झाला. कोथिंबीर हवी तर घ्या, ऑप्शनला आहे. आणि 2 चमचे साय घ्या, असली तर घ्या, नसली तर त्या जागेवर 2 चमचे दही घ्या. दही आपल्याला नंतर घालायचंच आहे तरी पण. आणि हे पनीर आहे, पनीरला थोडंसं मीठ लावलं आहे आणि तुपावरती परतले. ह्यातले 2-3 पनीरसुद्धा आपण वाटणाला घ्यायचे, म्हणजे वाटण कसं मिळून येईल. छान अशी भाजी करायची पनीरची, चपाती, भात, शेंगदाण्याची आमटी. आता बघा 9 दिवस असतात, मग त्याच्यात थोडंसं असं जेवण केलं तर हरकत नाही. नाही झालं तर एक दिवशी भाजी चपाती करायची, एक दिवशी आमटी भात करायचं. आता हे 2-3 पनीर त्याच्यामध्ये टाकले जरा मिळून यायला, आणि हा आपला मसाला तयार झाला. हा बारीक करायचा. आता थोडं तूप घ्यायचं, त्याच्यात जिरं घालायचं. हा आपला मसाला तयार झाला आहे, तो त्याच्यात फ्राय करायचा. तिकडे आपण मसाला परततोय तोपर्यंत इकडे थोडं वरी भगर म्हणतात कोणी लोक ह्याला, तर ती धुवून भात करायचा. तोपर्यंत इकडे आपला मसाला परतून होतोय. मसाला परतेपर्यंत आपला भात तयार होतो. एकटीचाच आहे, थोडासाच भात आहे. इकडे छान मसाला परतला. हे बघा इकडे भात होत आला आपला. त्यात काय आहे, काजू बदाम आहेत ना, तो पटकन खाली लागतो, म्हणून ते सारखं हलवत राहायला लागतं. आता गरम पाणी घातलं, त्यात पनीर तर आपले तळून ठेवलेलेच आहेत तिकडे फ्राय करून. छान मसाला मिळून आला. त्याच्यात मीठ घातलं, थोडीशी साखर अगदी नावाला ती घातली, कारण लाल मिरच्या घातल्यात ना आपण, थोडं तिखटच म्हटलं करूया, उपवास आहे जरा तोंडाला. हे बघा ही चांगली उकळी आली. आता ह्याच्यात पनीर घातले. आता आपली शेंगदाण्याची आमटी. हे शेंगदाणे आहेत, धुवून घेतलेत. त्याच्यासाठी मसाला म्हणजे थोडंसं खोबरं ओलं, आणि त्याच्यामध्ये भाजून दाण्याचं कूट करतो ना, त्यातला 1 चमचा. हे बघा हे भाजून दाण्याचं कूट केलेलं आहे, त्यातला फक्त 1 चमचा, आणि एखादी मिरची त्याच्यात. हा झाला आपला शेंगदाण्याच्या आमटीचा मसाला. खोबरं, दाण्याचं कूट आणि मिरची. आता तेल घेतलं, कढीपत्ता टाकला आणि हा मसाला घातला. त्यात आपण धुवून ठेवलेले शेंगदाणे घालायचे. थोडे शेंगदाणे दिसायला हवेत ना, आमटी आहे मग. आणि छान परतले की शेंगदाणे शिजेपर्यंत आपली आमटी. तिकडे भात झाला, पनीरची भाजी झाली, हे शेंगदाण्याची आमटी झाली. आणि हा असा बटाटा उकडलेला कुस्करून टाकायचा, म्हणजे ही आमटी अशी आपली मिळून येईल जरा. झालं, भात झाला, शेंगदाण्याची आमटी झाली. आता चपाती. आता आज मधाचं नैवेद्य आहे, त्यामुळे मी थोडंसं हे बघा हे शिंगाड्याचं पीठ आहे, त्याचं मी जराशी पेस्ट बनवते. थोडंसंच करायचं नैवेद्यापुरतं. शिंगाड्याची पेस्ट केली आहे, थोडंसं 1 चमचा पीठ घेऊन, आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा त्याचे असे काप केले, ते असे त्याच्यामध्ये स्लरीमध्ये थोडे डीप करून ते फ्राय पॅनवरती फ्राय करायचे, हे तूप घालून हे असे. आणि त्यानंतर त्याच्यावरती ते फ्राय झाले की हनी घालायचं आहे. ह्याला हनी पॅटेटो म्हणतात. हनी पॅटेटोमध्ये सॉसेस वगैरे सगळं घालतात, पण आता आपल्याला उपवासाचं करायचं आहे ना, त्यामुळे हे असं हे करून हे देवाजवळ पण ठेवायचं, एक स्वीट डिश म्हणून पण. हे असं
हनी घालायचं, नाहीतर साखर घालायची फ्राय पॅनवर, ती वितळून त्याच्यामध्ये हे फ्राय करायचं. पण आज हनीचा दिवस आहे नैवेद्याचा, म्हणून मी हनी पॅटेटो करते. ते झालं एक बाजूला. आपलं शेंगदाण्याची आमटी झाली, आपली पनीरची भाजी झाली, भात झाला आपला. आता आपल्या राहिल्या चपात्या. चपात्यांसाठी आपण थोडा 1 वाटी साबुदाण्याचं पीठ आणि 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ. साबुदाण्याचं पीठ भाजून साबुदाणे ते बारीक केलेलं आहे ते घ्यायचं. ही आता दोन्ही पिठं एकत्र घेतली, त्यात थोडं मीठ घातलं आणि घट्ट मळायचं ते. आणि मळून झालं की लगेच चपाती करायला घ्यायची. घट्ट मळायचं. त्यात तुम्हाला हवं आहे जिरा पावडर घ्या, आता चवीला जरा वेगळं काय लागायला, आणि छान चपात्या करा. याच्या चपात्या इतक्या छान होतात. त्या तुम्ही चहाबरोबर खाल्ल्यात उपवासाला तरी चालण्यासारखे असतात. भाजीची पण गरज नाही, इतक्या मस्त होतात. त्याच्यात थोडं जिरा पावडर टाकले, नाही टाकले तरी नुसतं मीठ घालून हे दोन्ही पिठं एकत्र करून छान केलं ना, मस्त होतात चपात्या. हे आता घट्टसर मळालं. आता याची आपण गोळी करूया. तुम्ही म्हणाल उपवासाला एकाच दिवशी एवढा, हे काय एकाच दिवशी करायचं नाही. मी तुम्हाला एक जेवण म्हणून दाखवलं, आणि सगळं थोडं थोडं हे पण करायला वेळ नाही लागत. तुम्हाला सांगते, अगदी हे सगळ्या गोष्टी माझ्या अर्ध्या ते 40 मिनटात झाल्यात. सगळ्या गोष्टी, भातापासून भाजीपासून. यात काही जास्त शिजायला लागणार वेळ असं काहीच नव्हतं. चणे वाटाण्यांसारखं काही नव्हतं. साधं पनीर होता, पटकन ते मिक्सीला लावलं. साधे शेंगदाणे होते, तेही काय जास्त वेळ लागला नाही. हा पीठ पटकन मळून झाला. आता बघा, याच्या चपात्या पटकन होतील. या नाही वेळ लागत नाही, हलक्या हाताने लाटायच्या. मस्त चांगल्या फुलतात, खायला पण मस्त नरम सूत राहतात. थोडं लाटायला तेच राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं. बरं, तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ असेल तर ते घेतलं तरी चालेल. छान पातळ चपाती होते मस्त. कारण काय कंटाळा येतो त्या वरीच्या पिठाच्या भाकऱ्या, मग त्या कडक होतात, जाड होतात, भुसभुशीत होतात खायला. मग ते त्यापेक्षा ह्या आपल्या पटकन भाजीबरोबर साधी शेंगदाण्याची आमटी केली त्याच्याबरोबर खाल्लं तरी चालेल. पनीरचीच भाजी हवी असं काही नाही, मस्त छान करायचं. बघा, उपवास पण होतो, देवासाठी पण होतं, आपल्या शरीरासाठी पण होतं. आणि ही सगळी पिठं आहेत ना, राजगिरा, शिंगाडा, अगदी पौष्टिक पिठं आहेत ही. हां, राजगिऱ्याने कधी कधी कोणाला त्रास होतो शक्यतो. वरीचे तांदूळ जरा गरम आहेत, ते बेताचे खायचे. बाकी काय, उलट ही सगळी पिठं पौष्टिक आहेत. त्यामुळे आपलं, आणि फळं खाल्ली म्हणा, उपवासात ज्यूस घेतला, अशाने म्हणजे आपल्याला थोडं पौष्टिक मिळतं, थोडंच पोटात जातं, थोडा पोटाला पण आपल्या आराम होतो. आता या चपात्या बघा मस्त कशा फुलतायत. छान तूप लावायचं वरून. फळं बिळं मस्त खायची. 9 दिवस सगळं पौष्टिक, पोटाला हलकं, शरीर हलकं राहतं. अशा आपल्या टम्म फुगलेल्या चपात्या दोन्ही बाजूनी छान शेकतात. काही चिकट नाही, विकट नाही, काही नाही, मस्त खायला. आता बघा चपाती, भात, आपलं जेवण नेहमीचं. भात, चपाती, भाजी, शेंगदाण्याची आमटी. आणि आता आपण ते हनी पॅटेटो बनवले ना, बटाट्याचं मध टाकून. ही आपली उपवासाची थाळी. कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि करून बघा. करून बघितल्याशिवाय
कशी झाले तुम्हाला नाही कळणार. आता आपण जी उपवासाची भाजी बनवली ना पनीरची, त्याला आता आपण वेगळा टच देऊया, म्हणजे आता सगळे खातील असं करूया. बघा, एक कांदा घेतला चांगला मोठा, थोडं टोमॅटो घेतलं, तेलावर चांगलं परतलं, थोडंसं आलं लसूण घेतलं, तेही छान परतलं, थोडंसं लाल तिखट घेतलं, म्हणजे तिखट नाही, आपली काश्मीरी मिरचीचं थोडंसं टाकलं रंग येण्यासारखे, कारण तिखट ऑलरेडी आपली भाजी होती. आणि त्याच्यात मग ही उपवासाची भाजी टाकली आणि छान परतून घेतली. त्याच्यात थोडीशी साखर टाकली. तुम्हाला सांगते, एवढी अप्रतिम झाली, सगळे म्हणायला लागले हॉटेलमधली आणली अशी. अगदी सगळ्यांनी चाटून पुसून खाल्ली. इतकी मस्त, इतकी छान झाली, दोन्ही कामं झाली. इतकी भाजी काय मी एकटीने खाल्ली नसती उपवासाची, पण नुसता हा इतकाच बदल केला. थोडीशी साखर घातलेली त्याच्यात आणि हा एवढाच बदल केलेला, पण इतकी छान झालेली भाजी की मुलं माझी बोलत होती की हॉटेलला मागे टाकलं मम्मी, इतकी मस्त झाली आहे भाजी. आणि एक चमचा थोडंसं साय टाकली. एक चमचा थोडीशी साय असली तर टाका, खवा तर नसणार समजा, पण आपल्या दुधावरची साय ना थोडीशी टाका. खूप मस्त मस्त होते. करून बघा, आपले दोन्ही कामं झाली, हे पण झालं, हे पण झालं. करून बघा, खरंच सांगते तुम्हाला. चपात्या नंतरसुद्धा एक चपाती राहिलेली संध्याकाळला, ती गरम करून मी खाल्ली, छान नरम झाली गरम केल्या. खूप छान मस्त होतं. करून बघा, खायला पण छान वाटेल. आणि ही भाजी तर एवढी सुंदर झालेली, एवढी मस्त झालेली, म्हणजे मी तर खाल्ली नाही, पण सगळ्यांची बोलणं, सगळ्यांचे बोटं चाटणं बघून मला कळलं की किती छान झाली असेल. खूप छान भाजी होते. अशी करून बघा, केल्याशिवाय समजणार नाही. करून बघा, छान वाटतं. उपवासाला पण काही वेगळं झालं आज मला. थोडं भाजी खाल्ली, चपाती खाल्ली, भात खाल्ला, आमटी खाल्ली, शेंगदाण्याची आमटी पण खूप छान झाली होती. करून बघा तुम्ही. आणि आता ही यांची भाजी, मुलांची पण भाजी तयार झाली घरातल्यांची. थोडंसं साखर, कारण आपण साय घातली ना, एक चमचा, तर साखर. करून बघा. कशी वाटली माझी व्हिडिओ, कशी भाजी वाटली, ही भाजी ती भाजी, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. हे बघा, ह्या भाजीचा कलर बघा किती छान आला आहे.